तो हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पार्ट टू कशाचा, हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन. तर पार्ट वन मध्ये मी तुम्हाला काय शिकवलं आणि काय एक्सप्लेन करून विथ एक्झाम्पल्स काय दाखवलं की तुम्ही ट्रेंड लाईन कशी ड्रॉ केली पाहिजे आणि कशी नाही काढली पाहिजे, किती टच पाहिजे किती नाही. तर तुम्ही ते बघितलं नसेल तर ह्याच्या आधीचा पार्ट खरं का बघा, तर तुम्हाला त्यामध्ये खूप एक्सपिरियन्स पण येऊन जाईल आणि तुम्हाला मी माझे एक्सपिरियन्स देखील त्यामध्ये शेअर केलेला आहे एक्झाम्पल सकट. तर तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल की आपण ट्रेंड लाईन कशी काढल्या पाहिजे विथ इन लाईव्ह मार्केट, किंवा आपण बॅकटेस्ट करताना हे सगळं बॅकटेस्ट करून तुम्हाला करायला देखील पाहिजे. तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये कसं काढायचं हे देखील मी तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. तर पार्ट वन खरं का खूप इम्पॉर्टंट आहे बघा. तर याच्यामध्ये मी आता सिरीज चालू केलेलं आहे, त्या सिरीजमध्ये हा आहे पार्ट टू. पार्ट टू मध्ये मी तुम्हाला सिम्पली एक्सप्लेन करणार की तुम्ही त्या ट्रेंड लाईनला तुम्ही एंट्री कशी घ्यायची आणि किती टच झालं तर ती एंट्री घेतली पाहिजे, लोअर लो झाल्यानंतर हायर हाय झाल्यानंतर व्हॉल्यूम घेतल्यानंतर काही कशी एंट्री घेतली पाहिजे ही फक्त तुम्हाला मी याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे पार्ट टू मध्ये. तर अशीच आपली सिरीज असणार आहे, तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. तर आता आपण या चार्टवर, तर हे आहे आपलं चार्ट. हे चार्ट आहे मी इथेनमचं घेतलं, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. मी फक्त एक आता लाईव्ह मार्केट चालू आहे 24 आवर्स क्रिप्टो असतं, मी मला एक्सप्लेन करावं. तर मी तुम्हाला काल काय शिकवलेलं, काल म्हणजे एक लास्ट व्हिडिओमध्ये कालच अपलोड केला मी, असं सिरीजमध्ये असतं एक दोन दिवस गॅपनं. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये काय एक्सप्लेन केलं की तुम्ही ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची. इथे एक ट्रेंड लाईन झाली, इथे एक ट्रेंड लाईन झाली, प्लस इथे एक ट्रेंड लाईन झाली. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची, हाऊ टू ड्रॉ अ ट्रेंड लाईन इन मार्केट. तर सेम तसं हे सगळ्या मार्केटला तुम्ही अप्लाय करू शकता. फॉरेक्स, क्रिप्टो, इंडियन, तुम्ही सगळ्या मार्केटला अप्लाय करू शकता. तर सेम तसं मी तुम्हाला त्या ट्रेंड लाईनच्या नंतर तुम्ही एंट्री कशी घ्यायची आणि तुम्ही प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस तुम्ही कसा प्लॅन करता हे देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मी तुम्हाला सिम्पली सांगतो. आता तुम्हाला मी एक देखील आता 5 मिनिटात घेतलं, कारण की ऑलमोस्ट खूप वेळाचं मार्केट आहे, त्यामुळे मी 5 मिनिटामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की आता मी तुम्हाला इथे येतो. हा झालाय आता आपला सध्याचा चार्ट. हा फक्त एवढं मी झोन ड्रॉ केला, तर झोनला तुम्ही फोकस करा. यामध्ये मार्केटने काय केलं, दोन ट्रेंड लाईन केले. एक ट्रेंड लाईन केली ती इथनं अशी इथं, एक ट्रेंड लाईन केली ती इथनं अशी इथं. तुम्ही असं घ्या, असं घ्या. या सगळे तुम्ही ही ट्रेंड लाईन तुम्ही इथनं देखील कॅच करू शकता. तर ह्या ट्रेंड लाईन मध्ये तुम्हाला सिम्पली मी काय सांगितलं एक्सप्लेनेशन, ही ट्रेंड लाईन अशी जाते, इथं कट झालं. तुम्हाला काय सांगायचं की मिनिमम 3 टच पाहिजे, मिनिमम 3 टच. 3 टचचा इम्पॉर्टन्स तुम्हाला इथं कल एंट्री घेताना. आता इथं तुम्हाला एक्सप्लेन सांगतो मी. हे झालं एक टच आणि हे झालं 2 टच आणि डायरेक्ट ब्रेकडाऊनला हे ब्रेकडाऊन झाला फेल. इथनं मार्केट खाली आलं का नाही. मी तुम्हाला 3 टच लागलो. हे झालं 1, हे झालं 2, हे झालं 3, हे झालं 4 आणि इथं ब्रेक केली. माहिती तर परफेक्ट तुमची एंट्री येते जी कॅन्डल ब्रेक करत. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, ते कुठल्या कॅन्डलनं ब्रेक केले, या कॅन्डलनं ब्रेक केले. त्याचा व्हॉल्यूम चेक करा. हा त्याचा व्हॉल्यूम आहे. म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम तुम्ही चार्टवर लावून ठेवत असाल तर वेल अँड गुड आहे, नाही ठेवत असेल तर लावा, कारण की व्हॉल्यूम खूप काही काही ट्रेंड लाईनसाठी सांगून जातो. तुम्ही ही जी ट्रेंड लाईन ज्या कॅन्डलनं ब्रेक केले, ब्रेक होतो आपण थांबायचं. ब्रेक झाल्यानंतर त्या सेम कॅन्डलचं व्हॉल्यूम बघायचं. त्या सेम कॅन्डलचं व्हॉल्यूम त्याची आधी कॅन्डलपेक्षा किती पण जास्त असू दे, ते एकदम ह्यूज असू दे की एकदम पॉईंट्समध्ये जास्त असतात, पण गेल्या कॅन्डलपेक्षा थोडं जास्त पाहिजे, मग तिथे तुमची एंट्री प्लॅन होतं. इथं सिम्पल हे बघा, कॅन्डलचं व्हॉल्यूम हे आणि लास्ट ते कॅन्डलचं व्हॉल्यूम हे. त्यामुळे याच्यामध्ये आपले जे ब्रेक केलेले कॅन्डल आहे, जी ब्रेक केलेले कॅन्डल व्हॉल्यूम जास्त आहे. तुम्हाला सिम्पली काय करा, जेव्हा ह्याचा हाय क्रॉस होतो त्या हायला तुम्ही तुमची एंट्री घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या स्विंगचा स्टॉप लॉस घ्या आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने 1:2, 1:3 तुम्ही कितीही पण प्लॅन करू शकता. मी सिम्पल यामध्ये फक्त एवढा स्टॉप लॉस ठेवला, कारण की माझ्यासाठी तिथं मोर दॅन इनफ आहे. ती लाईन, त्या लाईनला मला भरपूर स्विंग्स मिळतील. त्या खाली आले की मार्केट हमखास त्याचा ट्रेंड बदलणार आहे. इथं झालं, इथं तुम्ही अशी एंट्री प्लॅन केली, ह्याचा हाय क्रॉस झाली की तुमची एंट्री, मग तुमची एंट्री झाली इथं. मार्केट कसं केलं, बघू सिम्पल एक्झाम्पल्स विथ एक्झाम्पल्स मी तुम्हाला सेम अजून एक्सप्लेन करतो. ही ट्रेंड लाईन मी तुम्हाला काल चार्टवर एक्सप्लेन केलेलं. या ट्रेंड लाईनला तुमची एंट्री कुठे झाली, या कॅन्डलला. ही कॅन्डल ब्रेक झाली, तुम्ही खाली त्याचं व्हॉल्यूम चेक करा. व्हॉल्यूम आधीच्या कॅन्डलपेक्षा जास्त आहे. त्याच्या लोला तुमची झाली एंट्री, त्याच्या हायच्या इथं तुमचा आलं स्टॉप लॉस. तुम्ही तुमचं टार्गेट इथं या स्विंगचा पण घेऊ शकता. टार्गेट अचीव्ह झालेला आहे, 1:2 आपल्याला मिळालेला आहे. सिम्पल. अजून तुम्हाला मी आधी येतो तसं. इथं देखील एक ट्रेंड लाईन झाली, एक अशी झाली ट्रेंड लाईन. या ट्रेंड लाईन मध्ये देखील तुमचे टचेस जास्त आहेत. टच बघा, 1, 2, 3, 4 आणि 5व्या याला ब्रेक. जे आली खाली तुमचं टार्गेट, वर आला तुमचा स्टॉप लॉस. हे जर तुम्ही 1:2, 1:2.5 तुम्ही कितीही टार्गेट घेऊ शकता. 1:2 मिनिमम तुमचा टार्गेटचा पाहिजे. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 पाहिजे त्याला. किंवा जर तुम्ही ₹1 देत असलेला ट्रेंड लाईन, तर तुम्ही ₹2 हे घेतलाच पाहिजे.
आणि नंतर तुम्ही तुमची ट्रेलिंग करून जाऊ शकता. ट्रेलिंग जसं तुम्ही का तसं थोडं थोडं पण ट्रेल करून तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकता. तुम्हाला एक्सप्लेन अजून मी कुठं करू, खूप लाईव्ह मार्केटमध्ये येत आहेत. याचा व्हॉल्यूम तुम्ही चेक करू शकता खाली. सिंपल अजून तुम्हाला कुठं दाखवू मी. इथे देखील मी ट्रेंड लाईनला घेतलेला आहे. तुम्ही याचा व्हॉल्यूम बघू शकता, जास्त आहे. याच्यावर तुमची एंट्री आली. हा जर तुमचा शॉप लॉस, जर तुमचं टार्गेट 1:2 इथं देखील अचीव्ह झालेलं आहे आपल्याला. इथं देखील तुम्ही जर बघू शकता, हे झालं ट्रेंड लाईन, हे झालं त्याचं ब्रेकडाऊन, हे झालं तुमचं टार्गेट, हे झालं तुमचं स्टॉप लॉस. 1:2 ते अचीव्ह झालेला आहे. पण तुम्ही ते ब्रेकडाऊनचे कॅन्डलचं तुम्ही व्हॉल्यूम जास्त बघायला, त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे नाही. इथं तुम्ही एंट्री मिस करायला पाहिजे. तुम्हाला सिंपल मी एक्सप्लेन करतो. कॅन्डलनं ब्रेकडाऊन केला, या कॅन्डलला ब्रेकडाऊन दिलं तर त्याचं तुम्ही व्हॉल्यूम चेक केला, त्याचं व्हॉल्यूम आहे लो आधीच्या व्हॉल्यूमपेक्षा. ग्रीन कॅन्डलचं व्हॉल्यूम आहे जास्त, याचं व्हॉल्यूम आहे लो, कमी आहे त्यापेक्षा. तुम्ही त्याची एंट्री प्लॅन केली नाही पाहिजे. मी परत ही एंट्री कशी प्लॅन केली, ही झाली लास्ट केस आणि दिलं माझं टार्गेट. हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिटेस्टला कशी एंट्री घ्यायची ते देखील तुम्हाला एक्सप्लेन करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण छोटे छोटे पार्ट्स करून आपण एक प्लेलिस्ट बनवावी. इथं देखील तिथं मार्केट अप ट्रेंडला आहे. सिंपल तुम्ही काय करायचं, एक तुमचे झाले ट्रेंड लाईन, तुमचे आले टचेस 1 2 3 4 टच आले. ही सिंपल कॅन्डलचं व्हॉल्यूम तुम्ही खाली चेक करू शकता, व्हॉल्यूम जास्त आहे आधीच्या कॅन्डलपेक्षा. तुमची एंट्री कशी झाली इथं, त्या कॅन्डलच्या वर, तिथं खाली तुमचा आला स्टॉप लॉस. टार्गेट 1:2 घ्या, 1:3 घ्या, किंवा तुम्ही ट्रेल करतो. आणि तर तुम्ही याच्यामध्ये 1:6च्या आसपास तुम्हाला टार्गेट 1:6.6 म्हणजे ऑलमोस्ट 1:7 तुम्हाला याच्यात टार्गेट देऊन गेलेलं आहे मार्केट सिंपलमध्ये. इथं सेम आहे तसं झालं, टार्गेट दिलेलं आहे. आता अप ट्रेंडमध्ये मार्केट जाता जाता तुम्हाला मी सिंपल ट्रेंड एक्सप्लेन केलं. तसंच आता डाऊन ट्रेंडमध्ये येता येता इथं सेम तसं झालं, आले तुमचं खाली, इथं देखील झालं. आता इथे ही पण जी झालेलं आहे ट्रेंड लाईन, 1 2 3 4 पाचव्या ट्रेंडला, 5व्या टचला ब्रेकडाऊन केलं. ही खाली तुम्ही जर व्हॉल्यूम चेक केला, तुम्ही त्या कॅन्डलचा, तर ते आधीच्या कॅन्डलपेक्षा जास्त आहे. तर तुमची एंट्री झाली इथं ह्याच्या खाली. हा झाला तुमचा स्टॉप लॉस 16 पॉईंटचा. तुम्हाला मार्केटनं भरपूर देऊन गेले. तुम्ही ट्रेल गेला असं जास्त मिळाला असं म्हणजे 150 पॉईंटचा टार्गेट देखील तुम्हाला यामध्ये देऊन गेलेला आहे. इथं देखील जर तुम्ही चेक केला, आधीच्या कॅन्डलपेक्षा या कॅन्डलचं व्हॉल्यूम जास्त आहे. त्या लोच्या खाली झाली एंट्री, हे मिळालं तुम्हाला टार्गेट. डाऊन ट्रेडमध्ये तुम्हाला दाखवलं. आता इथं देखील 1 2 3 4 3 पेक्षा जास्त आहे. त्याच्या खाली तुमची एंट्री, त्याच्यावर तुमचं स्टॉप लॉस, हे गेलं तुमचं टार्गेट. इथं देखील छोट्या ट्रेंडला देखील इथं कसं आपण आयडेंटिफाय केलं बघा. इथे झालं तुमचं, हे झालं तुमचं स्टॉप लॉस, हे झालं तुमचं टार्गेट. 1:2 इथं पण देऊन दिलेलं आहे तुम्हाला मार्केट. इथे देखील जर तुम्ही चेक केला नीट, कॅन्डलचं व्हॉल्यूम आधीच्या कॅन्डलपेक्षा थोडं जास्त आहे. जर तुमचं स्टॉप लॉस ऑलमोस्ट 15 पॉईंटचा, हा टार्गेट तुम्हाला 50 पॉईंटचे देऊन गेले. अजून तुम्हाला एक्झाम्पल इथं देखील आहे तसं सेमच. 1 2 3 चौथ्याला ब्रेकडाऊन, तुमचा स्टॉप लॉस 15 पॉईंटचा, टार्गेट तुमचं 60 पॉईंट, 1:4. इथं पण तसं झालेलं आहे. खाली मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये, तुमचं छोटीशी ट्रेंड लाईन, स्टॉप लॉस 14 पॉईंटचा, टार्गेट ऑलमोस्ट 30 पॉईंट, 1:2 पण मिळालेलं आहे तुम्हाला इथं. इथं पण तुम्ही चेक केलं नीट, इथं तुमचं ब्रेकआउट, व्हॉल्यूम जास्त आहे, खाली चेक करू शकता. स्टॉप लॉस तुमचं 17 पॉईंटचा, टार्गेट तुम्हाला देऊन गेले भरपूर. मी परवा देखील तुम्हाला ते ट्रेड केलेला तो दाखवतो. मी रात्री 12ला समथिंग सकाळी केलेला. हा जो मी ट्रेड केलेला ना, हा ट्रेडला पण तुम्ही सिंपल बघा. वेळेला टर्न झालं छोटा 1 मिनिट टाइम, किंवा रात्री त्यावेळेला स्पीच होती त्यामुळे माझी एंट्री. आता माझा स्टॉप लॉस 15 पॉईंटचे, टार्गेट तुम्हाला गेले 150 पॉईंट, ऑलमोस्ट 1:10 तुम्हाला मिळाले. तिथे तुमची आली एक ट्रेंड लाईन, ह्या कॅन्डलला तुमची झाली एंट्री, व्हॉल्यूम जास्त आहे बघू शकता तुम्ही. स्टॉप लॉस मी प्लॅन करणार इथं 23 पॉईंटचा, आणि 50 पॉईंट 1:2 ते मिळालेलं आहे तुम्हाला. मी असं खूप बघू शकता. मी मला बिटकॉइनमध्ये देखील एक्सप्लेन करतो. मी म्हणजे फक्त एकाच चॅनलमध्ये एक्सप्लेन करायला. BTCमध्ये आलो, मी सगळे जुने ड्रॉइंग काढून टाकलो. तुम्हाला त्याचे पण जर हे होत असेल तर इथं सिंपल आले ट्रेंड लाईन, झालं ब्रेकआउट, इथं झालं तुमची एंट्री,
स्टॉप लॉस 120 पॉईंटचा, टार्गेट 300 पॉईंटचा, 1:2 इथं देखील मिळालेला आहे. स्टॉप लॉस 170 पॉईंटचा, टार्गेट 500 पॉईंटचा, 1:3. इथं टचेस कमी आहेत. इथं तुम्ही ट्रेड जर तुम्ही प्लॅन केला ते चालू शकता. इथं टच बघू शकता 1 2 3 आणि तुमचा झाला हा जर तुमचा स्टॉप लॉस 117 पॉईंटचा, 700 पॉईंट म्हणजे 1:4 झालेलं इथं तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचं टार्गेट खाली आलं 500 पॉईंट, स्टॉप लॉस 77 पॉईंट. बाईंग घ्या, सेलिंग घ्या, ट्रेंडलाईन हे तुम्हाला टार्गेट देऊनच जाणार. फक्त तुम्ही तुमच्या प्लॅनला स्टिक राहायला पाहिजे. सिम्पल तुम्हाला मी कसं म्हणलेलं आहे की तुमचं मार्केट आता अप ट्रेंडला चाललं, असं चालले, थोडं हॉल्ट घेते आणि असं खाली येते, इथनं वर जाते. इथं तुमची ट्रेंडलाईन ड्रॉ होत्या, ब्रेकआउट झाले की तुमची इथं तुमचं आलं, हे आलं तुमचं खाली स्टॉप लॉस, हे आलं तुमचं टार्गेट. सेलिंगला सेम आहे. मार्केट जेव्हा खाली येत असते असं किंवा असं मार्केट खाल्लेलं आहे, मार्केट थोडंफार रिट्रेस्ट होते परत खाली पडते. तुम्ही ज्या रिट्रेस्ट होते, रिट्रेसमेंट जागे तिथं तुमचं आलं ट्रेंडलाईन, त्याच्या खाली तुमचं झालं एंट्री, ते झालं तुमचं स्टॉप लॉस, ते झालं तुमचं टार्गेट. 1:2 ते तुम्ही मिनिमम प्लॅन करूच शकता रिस्क रिवॉर्ड रेशो. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील एक्सप्लेन केलं की तुम्ही ट्रेंडलाईन, तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल देखील दिलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही कमेंट करून मला 100% विचारू शकता. मी तुमचं ते डाऊट देखील क्लिअर करून देईल, मला काही इश्यू नाही. फक्त तुम्ही तुमच्याकडे एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या प्लॅनला स्टिक राहायला पाहिजे. सिम्पल आहे. ट्रेंडलाईन ड्रॉ कसं करायचं ते शिका, एंट्री कशी घ्यायची ते शिका. तुम्हाला मार्केट ऑफ तुम्हाला फायदा देत जाणार, पण तुम्ही तुमच्या प्लॅनला स्टिक राहायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ट्रेंडलाईन आधी ब्रेक व्हायच्या ते आता इथं तुमच्या त्यापेक्षा तुम्हाला तुम्ही सिम्पल आता एक एक्झाम्पल झालं इथे ट्रेंडलाईन. ही ट्रेंडलाईन बाईंगची तुम्हाला माहिती आहे 100%. पण तुम्ही इथंच बाय केला तर इथंच असं ट्रेंडलाईन ब्रेक व्हायच्या आधीच बाय केला तर तुमचा गेला स्टॉप लॉस. परत तुम्ही ट्रेंडलाईन ट्रेंडला ब्रेक व्हायच्या आधीच बाय केला तर इथे गेला तुमचा स्टॉप लॉस. आपण लास्टला तुम्हाला मिळणार टार्गेट. काय इफेक्ट त्याचा? तुम्ही तुमच्या प्लॅनला स्टिक राहायला पाहिजे. जेव्हा तुमची ट्रेंडलाईन 1-3 टच घेते, जेव्हा ब्रेक करतात तेव्हाच तुम्ही त्याच्या हायला बाय करून मार्केट अपसाईड जायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मार्केट खाली ट्रेंडलाईन घेते, अशी ट्रेंडलाईन येते, तेव्हा खाली ज्याला ब्रेक करते तेव्हा तुम्ही खाली ज्याला सेलिंगला येते तेव्हाच तुम्ही ते प्लॅन केला पाहिजे. हाय लोअर लो ही कॅन्डलचं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कॅन्डलची व्हॉल्यूम चेक करायचं. आधीच्या कॅन्डलपेक्षा त्या कॅन्डलचा ब्रेकआउट ज्या कॅन्डल दिलं असतं त्या कॅन्डलचं व्हॉल्यूम फक्त जास्त करा. हे फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या. तर हा मी तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल देखील केलं. तुम्ही हा व्हिडिओ सारखा परत एकदा बघून फर्स्ट व्हिडिओ जे ह्याच्या आधी मी प्लॅन केलं त्यामध्ये सांगितले हाऊ टू ड्रॉ ट्रेंडलाईन. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की हाऊ टू एंटर इन ट्रेड विथ ट्रेंडलाईन. तुम्ही एंट्री कशी घेतली पाहिजे. स्टॉप लॉस तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. एक्सपेन्सच्या त्या हिशोबाने 1:2 तुम्ही टार्गेट करू घ्यायचं. त्याची थर्ड सिरीज पण आहे की त्यामध्ये तुम्हाला मी रिटेस्टमध्ये सिंपल मी तुम्हाला इथे एक्झाम्पल मगाशी दाखवलं, इथेरियम मी दाखवलं तुम्हाला. इथे मी तुम्हाला जे एक्झाम्पल दाखवलं मी मगाशी, इथं पण जे झालेलं आहे रिटेस्ट इथं झाले, इथं पण खाली फॉल झालेला आहे. अजून तुम्हाला त्याचे एक्झाम्पल रिटेस्ट इथं झाले. मार्केटनं काय केलं 1 2 3 जे रिटेस्ट होतात कॅन्डल म्हणजे ट्रेंडलाईन ब्रेकआउट. म्हणजे आता तुम्ही काय म्हणणार ही तुमच्या जे ट्रेंडलाईन इथं आलं कॅन्डल्स टच ही ब्रेक केली आणि ह्याचं जर व्हॉल्यूम जास्त नसेल तर करायचं काय, परत जर इथनंच खाली गेलं असेल तर करायचं काय, हे तुम्हाला मी थर्ड व्हिडिओमध्ये तुमची एक्सप्लेन करून देतो. थर्ड व्हिडिओमध्ये अशी सिरीज चालू होणार आपली. तिथनं पुढे देखील जर तुम्ही मला तुमचे कमेंट्समध्ये सांगितलं की तुम्हाला कुठला पॉईंट शिकायचं आहे तर तुम्हाला ते पॉईंट पण मी तुम्हाला शिकवू शकतो. सो थँक्यू गाईज. आणि फॉलो सबस्क्राईब करायला मला विसरू नका आणि लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.